आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे, कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो। शेतकरी बांधवांसाठी आली आता मोठी खुशखबर। अखेर आता शेतकऱ्यांची लागली लॉटरी। अखेर महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला। हो शेतकरी बांधवांनो, बऱ्याच दिवसापासून गेल्या कित्येक वर्षापासून शेतकरी बांधव पीक विम्याची वाट बघत होते। नेमकं पीक विमा कधी येणार? आज डायरेक्ट महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अधिकृत अशी बातमी समोर आली आहे। शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी सरकारने दिली। पंतप्रधान योजनेतील पीक विमा अखेर आता मंजूर झाला। जे दावे मागे रखडले होते ते आता पूर्णतः मंजूर झाले असून आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली होती। पीक विमा आज येईल, पीक विमा पुढील महिन्यामध्ये येईल, परंतु पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता डायरेक्ट महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून निधीला आता मंजुरी भेटली आहे। हा पीक विमा एका वर्षाचा नाही शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। आता त्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जारी करण्यामध्ये आला। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, 3 वर्षांचा पीक विमा एकत्र शेतकरी बांधवांना आता मिळत आहे। सरकारने निर्णय घेतला, परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अडचण आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, ही बातमी तर आनंदाची आहे, परंतु शेतकऱ्याला अजून थोडीशी वाट बघावी लागणार बघा। कारण की सरकारने टप्प्याटप्प्याने पीक विमा जमा करण्यासाठी याद्या लावल्या आहे। आता बघा, सरकारने आज 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी जारी केली। बघा, आता सरकारने वेगवेगळ्या याद्या तयार केल्या आणि आज 14 जिल्ह्यांचा क्रमांक या ठिकाणी लागल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। आता त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, पीक विमा अखेर मंजूर झाला आणि शेतकरी बांधवांना खुशखबर आली असं म्हणलं तरी आता काहीच हरकत पडणार नाही। बघा, आज आता थोड्याच वेळामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा केला जाणार आहे। बघा, 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही शेतकऱ्याला 15,000 रुपये पीक विमा भेटणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली। आता शेतकरी बांधवांनो, यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकरी बांधवांचे जास्त नुकसान झाले, ज्या शेतकरी बांधवांचे पंचनामे झाले, मग शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेतामध्ये जर पंचनामा झाला नसेल तरी पण चिंता करू नका। तुमच्या शेजारच्या व्यक्तीचा पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या तालुक्यामध्ये पंचनामा झाला असेल किंवा तुमच्या गावामध्ये जरी पंचनामा झाला असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये रक्कम महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देखील तुमच्या खात्यामध्ये पीक विमा आता जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकलं। आता काही शेतकऱ्याला वाटत असेल 15,000 रुपये हा पीक विमा खूपच कमी आहे, तर मग थांबा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारने गुड न्यूज दिली। बघा, तुम्हाला या ठिकाणी 15,000 रुपयेच नाही तर 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नसेल किंवा कमी भेटला असेल त्यांना 35,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। म्हणजे की बघा, 35,000 रुपयापर्यंत
शेतकऱ्याला पीक विमा मिळणार. आता कशामुळे याचे कारण देखील सरकारने सांगितलं आहे. ते म्हणजे 2022 वर्ष, 2023 वर्ष आणि 2024 या मागील 3 ते 4 वर्षांपासून केंद्राचा पीक विमा शेतकऱ्याला अजिबात भेटला नव्हता. आता चिंता करू नका, डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी, 4 वर्षांचा 3 वर्षांचा पीक विमा एकत्र तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे. आता सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी. कोणते ते 14 जिल्हे आहे ज्या 14 जिल्ह्याचा नंबर आज लागला आहे आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, सर्व काही अगदी सविस्तर 2च मिनिटांमध्ये जाणून घ्या शेतकरी बांधवांनो. यादी अत्यंत महत्त्वाची आहे, यादी संपूर्ण पाहून घ्या, कारण की यादीमध्ये नाव आलं तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला आतापर्यंत पीक विमा भेटला नसेल तर चिंता अजिबात करू नका. सरकारने सर्वात महत्त्वाचं सांगितलं आहे बघा, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. बघा 12 वाजेपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्याला मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की बघा वितरण या ठिकाणी आज सकाळपासून सुरू झालं आणि रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हे वितरण चालणार. शेतकऱ्यांचे आम्हाला मेसेज पण यायला सुरुवात झाली आहे की आम्हाला 20,000 रुपये मिळाले, काही म्हणत आहे दादा आम्हाला 15,000 मिळाले आहे, काही म्हणत आहे आम्हाला 35,000 रुपयांचा पीक विमा भेटला आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. बघा आता मागे या ठिकाणी पीक विमा भेटला नव्हता, कसल्याही पद्धतीने राज्य सरकारकडून भेटला नव्हता आणि केंद्र सरकारकडून भेटला नव्हता. त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर नाराज होता. आता सरकार सर्व शेतकरी बांधवांना खुश करण्यासाठी पीक विम्याचे वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती सरकारने दिली आणि त्यासोबत शेतकऱ्याचे मेसेज देखील यायला सुरुवात झाली आहे की आमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा झाला. बघा आता या ठिकाणी देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा सोडल्याबद्दल आत्ताच्या ठिकाणी शेतकरी बांधवांनो सांगितलं आहे. आता या ठिकाणी महत्त्वाची आहे ती म्हणजे की यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका शेतकरी बांधवांनो, कारण 14 जिल्ह्यांची यादी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली. तर मग पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, बघा थोड्याच वेळामध्ये आता या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. तर मग कोणकोणत्या शेतकऱ्याला हा पीक विमा मिळणार, कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरले आहे, कोणते शेतकरी यासाठी अपात्र ठरले आहे, याची सुद्धा यादी आज सरकारने जारी केली. बघा 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा आता जारी केला जात आहे. आता उद्या सुद्धा पीक विमा काही शेतकऱ्याला मिळणार आहे. स्वतः महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून वितरण पार पडत आहे आणि टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांना पीक विमा मिळत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, हा तर पीक विमा शेतकऱ्याला मिळतच आहे, परंतु आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा येतो हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकरी बांधवांनो. सरकारने निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार. बघा उद्यासुद्धा 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार. हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त प्रमाणामध्ये झाले आहे त्यांना खूप मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आज या ठिकाणी खुश झाला आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्याद्वारे पैसे जमा करण्यामध्ये येणार आहे. काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं आणि आज या ठिकाणी 14 जिल्ह्याचा क्रमांक शेतकरी बांधवांनो लागला आहे. त्यामुळे तुमच्यासाठी मोठी खुशखबर आहे असं म्हणायला आता काहीच या ठिकाणी हरकत पडणार नाही. बघा 14 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा वाटप करण्याचे आदेश कृषी मंत्री साहेबांच्या माध्यमातून व कृषी विभागाच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आले आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या
14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला काहीच वेळामध्ये पीक विमा जमा होणार आहे. कृषी विभागाने सांगितलं आहे. आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा आला आहे, काही शेतकऱ्याला येणार आहे. परंतु बघा, शेतकरी आम्हाला सांगत आहे आम्हाला या ठिकाणी 50,000 रुपयांचा देखील पीक विमा आला. हो शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पीक विमा तर सुटला, परंतु शेतकरी म्हणत आहे आम्हाला गेल्या 3 वर्षाचा पीक विमा काहींना 50,000 रुपये मिळाला. बघा, काहींना या ठिकाणी 30,000 रुपये पीक विमा मिळाला, काहींना 49 तर काहीला 52,000 रुपयांपर्यंत पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा देखील होत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, आता सरकारच्या माध्यमातून थकीत पीक विमा मिळत आहे. बघा, तुम्हाला 2022 वर्षापासून पीक विमा भेटला नसेल तर सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मोठी रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, फक्त या 14 जिल्ह्यामध्येच हा पीक विमा आज सोडण्यामध्ये येत आहे. सरकारने स्पष्टपणे जारी केला आहे. आपल्या राज्यामध्ये 39 जिल्हे आहे बघा, आणि या 36 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. सरकारच्या माध्यमातून आता निर्णय जारी करण्यामध्ये आला. महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, मागे देखील 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वाटप झालं आहे आणि आता सरकारच्या माध्यमातून निर्णय जारी झाला आणि पीक विमा शेतकरी बांधवांना मिळत आहे. तर महत्त्वाचं म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांना असं वाटत होतं की या ठिकाणी 10,000 रुपयांचा पीक विमा किंवा 15,000 रुपयांचा पीक विमा येईल, परंतु आता केंद्र सरकारच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षांचा पीक विमा 50,000 रुपयांपासून ते 40,000 रुपयांपर्यंत कमीत कमी पीक विमा शेतकऱ्याला मिळत आहे. ही खरंच आनंदाची बातमी आहे, असं म्हणायला काहीच हरकत आता पडणार नाही. तर पहा शेतकरी बांधवांनो, तुमच्या शेती पिकाचे जर नुकसान झाले असेल तुम्हाला लाभ मिळतो. त्यासोबत बघा, बाजरी पिकाचे जर का तुमचे नुकसान झाले असेल तर त्याचा देखील पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने आता याद्या लावल्या. जवळजवळ 35 पिकांची नोंद या यादीमध्ये आढळली आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. बघा, या 35 पिकांमध्ये आता कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांना सर्वाधिक पीक विमा मंजूर करण्याबद्दल सरकारने सांगितलं आहे. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहे, पैसे नाही आलं तर नेमकं काय करायचं, तुम्ही पात्र आहात की नाही आणि कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा होतोय हे तुम्हाला नक्कीच या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजणार आहे. बघा, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे आदेश आता दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता थोड्याच वेळामध्ये पीक विमा सोडण्यामध्ये येत आहे. बघा, काल या ठिकाणी 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला. शेतकऱ्याचे मेसेज पण आले आणि या 14 जिल्ह्याचा नंबर आज लागला आहे. कृषी विभागाने स्पष्टपणे कडक शब्दामध्ये बँकांना आदेश दिला आहे, आज कसल्याही परिस्थितीमध्ये रात्रीच्या 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करा. तर पहा शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आता आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र झाले आहे याची सुद्धा यादी आता तुम्हाला अगदी 2च मिनिटांमध्ये सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे. सर्व बँकांमध्ये हा पीक विमा अजिबात भेटणार नाही, कारण मागच्या वेळी जो काय पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आला नव्हता आणि सरकारला पुन्हा या ठिकाणी परत गेला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठं या ठिकाणी नुकसान झालं होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त 12 बँका निवडल्या आहे. लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, या 12 बँकामध्ये जर तुमचे खाते असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार आहे. सरकारने फक्त 12 बँकांना आज प्राधान्य दिलं आहे. हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून आता सोडण्यामध्ये येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या माध्यमातून या 12 बँकांची निवड आता केली आहे. या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये जर काय तुमचे खाते असेल तर तुम्हाला पीक विमा मिळताना अडचण येणार. तर बघा,
पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तात्काळ पीक विमा जमा करा. कंपन्यांनी सांगितलं या 12 बँका सोडून इतर बँकांमध्ये पैसे सोडण्यामध्ये अडचण येत आहे. आता बघा तुम्हाला लवकरात लवकर पीक विमा जमा होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आज उद्या आणि परवा असे 3 टप्प्यामध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. तर मग महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारने या ठिकाणी सर्वात प्रथम बँकांची यादी सांगितली आहे. यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. बघा पीक विम्यासाठी निवडल्या 12 बँकांची यादी. आता त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, त्यानंतर जिल्हा सहकारी बँक, त्यानंतर HDFC बँक, त्यानंतर ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर महाराष्ट्र, त्यानंतर बघा शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र बँक झाल्याच्या नंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर बघा कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा. बघा याच 12 बँके आहे. पोस्टाच्या खात्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. जवळपास बघा 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर देखील पडणार आहे. आता त्याचं कोणतं कारण आहे ते देखील आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहोत. गेल्या काही महिन्यांपूर्वी पीक विम्यामध्ये बऱ्याच प्रकारे या ठिकाणी घोटाळे झाल्याचं देखील समोर आलं. ज्या शेतकऱ्यांनी चुकीची जमीन दाखवून चुकीचे फॉर्म भरून रस्त्यालगतची जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला अशा शेतकऱ्यांवर कारवाई सुद्धा होत आहे. सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे आता सांगण्यामध्ये आला आहे. बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्टपणे सांगितलं तुमचा जिल्हा यामध्ये आहे का ते बघा. आज उद्या आणि परवा या 3 दिवसाच्या आतमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आणि या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी तुमच्या समोर आहे. यादीमध्ये नाव येतं का नाही हे तुम्ही नक्कीच चेक करून घ्या. तर मग आता महत्त्वाचे म्हणजे शेतकरी बांधवांनो यादी आहे. बघा 14 जिल्हे यादीमध्ये सांगण्यामध्ये आले. पहिला जिल्हा सरकारने सांगितला अकोला जिल्हा. बघा पहिला जिल्हा झाल्याच्या नंतर दुसरा जिल्हा नांदेड, नांदेडच्या नंतर वाशिमच्या नंतर यवतमाळ, त्यानंतर लातूरच्या नंतर बीडच्या नंतर बुलढाणाच्या नंतर जालना. बघा त्यानंतर सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. पहा शेतकरी बांधवांनो 14 जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आली आणि शेतकरी बांधवांनो आताच्या ठिकाणी आपण यादी पाहिली आहे. आता या यादीमध्ये तुमचं नाव आलं का नाही तुम्ही चेक करायचं. जर आलं असेल तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर. आणि आता ज्या शेतकरी बांधवांचं नाव या यादीमध्ये आलं नाही त्यांनी अजिबात चिंता करू नका, कारण की सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे येत्या काही आठवड्यामध्ये जे राहिलेले जिल्हे आहे सर्व संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये भारत देशामध्ये सुद्धा पीक विम्याचं वाटप केलं जाणार आहे. कारण हा पीक विमा केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. ही होती महत्त्वाची बातमी. आणि जर काय तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या पुढे देखील तुम्हाला बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.